तर बीएमसी साठी महायुतीचं 150 जागांवर आता एकमत झाल्याची माहिती अमित साटम यांनी दिली। उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू आहे। येत्या 2 दिवसात राहिलेल्या जागांवर चर्चा होईल असं साटम यांनी म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये उर्वरित जागांवरती ही आम्ही चर्चा करू आणि या ठिकाणी युतीची घोषणा होईल। म्हणजे युती झालेलीच आहे, फक्त या संदर्भामध्ये जागांची जी चर्चा आहे ती 150 जागांच्या संदर्भामध्ये आमचं एकमत हे झालेलं आहे। मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या बैठकीमध्ये विनिंग फॉर्म्युल्यावर चर्चा झाली। 150 जागांवर कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो यावर चर्चा करण्यात आली आहे। ज्या वॉर्डमध्ये ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्याला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे। विद्यमान नगरसेवकापेक्षा सद्यस्थितीमध्ये कोण जिंकू शकतो याचा विचार केला जाणार आहे। तर सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई विभागाची बैठक सुरू आहे। बैठकीला नवाब मलिक आणि इतर मुंबईचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ही बैठक सुरू आहे। सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये आता सध्या मुंबई विभागाची बैठक सुरू झाली आहे। तर नवाब मलिकांच्या नेतृत्वामधील राष्ट्रवादीशी आमचं काही घेणं देणं नाही असं अमित साटम यांनी म्हटलं। अमित साटम यांचं हे मोठं विधान आहे। नवाब मलिकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। मलिकांऐवजी दुसरे नेते नेतृत्व करणार असतील तरच विचार करू असं अमित साटम यांनी म्हटलंय। आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही। नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही। उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे। पक्षांतर्गत एक आम्ही जी काही निवडणूक व्यवस्थापन समिती नेमली त्याचे नवाब मलिक प्रमुख त्या ठिकाणी आहेत। उद्या आम्ही आज आढावा घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रत्यक्षात चर्चा करीन ना। आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या मध्ये जी काही चर्चा करायची आहे मित्र पक्षांची, घटक पक्षातल्या मित्र पक्षांची, त्याला प्रामुख्याने मी स्वतः करीन। प्रफुल्लभाई आवश्यकता असतील त्यावेळेला ते करतील, दादा आवश्यकता असतील त्यावेळेला दादांची ज्या वेळेला त्यांच्या प्रक्रियेतल्या सहभागाची ज्याला गरज लागेल त्याला जरूर, कारण दादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। तर पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक सुरू आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये पुणे महापालिका निवडणुकीसाठी वाटाघाटी सुरू आहेत। मंत्री मुरलीधर मोहोळ, विजय शिवतारे बैठकीमध्ये उपस्थित आहेत। शिवसेना शिंदे गटाने पुणे महापालिकेत 60 जागांचा प्रस्ताव ठेवला। 40 ठिकाणी नगरसेवक निवडून येण्याचा शिवसेनेला विश्वास आहे। 30 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडी 147 उमेदवारांची यादी जाहीर करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 23 डिसेंबरला उमेदवारांची यादी जाहीर करणार अशी माहिती आहे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय। या 147 लोकांच्या यादीमध्ये आदिवासी, ओबीसी, मुस्लिम, जैन आणि उत्तर भारतीयांना प्रतिनिधित्व दिलं जाणार आहे।